साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पाथर्डी नगरपालिका हद्दीमधील माणिकदौंडी चौक ते नाईक चौक दरम्यान पालिकेनं रस्त्याची खोदाई करत बेकायदेशीर पाईपलाईनचं काम केलंय. तसेच काम करताना एक जुना वृक्ष देखील काढून टाकल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शमा अली उर्फ शन्नो पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर उपोषण सुरू केलं. संध्याकाळी उशिरापर्यंत या विषयावरती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन सुरूच होतं. या संदर्भात पठाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की या विषयावरती बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर या विभागानं स्थळ पाहणी करत काम थांबवलं. मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदार आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग जर कोणतीच कारवाई करत नसेल तर तसे लेखी पत्र त्यांनी आपणास द्यावं. गेल्या 2 महिन्यांपासून या विषयावरती दोन्ही विभागाशी पत्रव्यवहार करत असूनही केवळ कागदोपत्री फार्स केला जातोय. आंदोलनाला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता गटनर सामोरे गेले. त्यांनी या विषयावरती पठाण यांच्याशी चर्चा केली, मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होतं. आंदोलनाला सीताराम बोरुडे, अरविंद सोनटक्के तसेच हुमायून अतार, फारुख शेख, फिरोज पठाण, डॉक्टर संजय उदमले, डॉक्टर दीपक देशमुख, एजाज शेख, शहनाज शेख, राजू दगद खैर तसेच नवाब पठाण, आसिफ शेख, जावेद शेख, विनोद भामरे आदींनी पाठिंबा दिलाय. 18/10/2024 ला अर्ज दिलेला होता. तर असं काम चौकात चालू आहे बेकायदेशीरपणे, त्याची परवानगी आहे का नाही ते बघितलं त्यांच्या ऑफिसला. तर ते म्हणले काय आमच्याकडे काही परवानगी नाही आहे दिलेली त्यांना. तर मग आम्ही रितसर एक पत्र दिलं त्यांना, हे काम त्वरित बंद करण्यात यावे, यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. मग त्यांनी आमच्यासोबत आले 18 तारखेला, पाहणी अहवाल केला, पाहणी केली सगळ्या रस्त्याची. का ते झाड तोडलेलं, ती पाईपलाईन टाकलेली, ते 8 मीटरवर रस्ता खोदलेला, ती पाहणी केली. त्याच्यानंतर त्यांनी मला ते पत्र दिलं पाहणी अहवालाचं. मला वाटलं ते कारवाई करतील. त्याच्यानंतर त्यांनी कारवाई नाही केली म्हणून मी 30/11 पत्र दिलं परत उपोषणासाठी. पण ते म्हणले इलेक्शन ड्युटी आहे, आचारसंहिता चालू आहे, तर तुम्ही थोडे 10-5 दिवस मागं पुढं होऊन हे करा. मग मी ते उपोषण मागं घेतलं. मग परत त्यांनी काही कारवाई केली नाही. त्यामुळे मी परत 26/11 अर्ज केला तर मी असाच उपोषण करणार आहे इथं. आणि 9 तारखेचं मग उपोषणाचं पत्र होतं. मी आज उपोषणाला बसलेलो आहे. जवळ हे लोक नगरपालिकेच्या सीओवर त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत हे उपोषण मागं हटणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी, नोंद करून घ्यावी. या शन्नूबाई यांनी आजपासून चालू केलेलं उपोषण गेल्या 1.5 महिन्यापासून सर्व कागदपत्राची पूर्तता करून आणि सर्व पुरावे देऊनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचं 61 हायवेचे हे अधिकारी फक्त वेळ काढूपणा करत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना मूर्खात काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी फक्त चालू असून, या ठिकाणी ज्या पाईपलाईनसाठी बेकायदा बांधकाम खोदकाम करण्यात आलं, बेकायदा वृक्षतोड करण्यात आली, या बाबीकडं दुर्लक्ष करून त्यांनाच कशी परवानगी देता येईल किंवा नगरपालिकेला पाठीशी घालण्याचं काम इथले अधिकारी हे राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडून करत आहेत, असा आमचा पूर्ण समज झालेला आहे. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.